स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच इच्छा पूर्ण करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। आज तुमच्या घरात यशाची गोड बातमी येणार आहे आणि तुमच्या मुलाबाळांवरचे सर्व काही संकट हे दूर होणार आहे। म्हणून हा संदेश फक्त 20 मिनिटे मन लावून ऐका आणि दुर्लक्ष करू नका। स्वामी भक्तांनो, आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनात ते सार्थक झाले आणि कितीतरी चांगले सेवेकरी आपल्याला मिळाले। अध्यात्म काय असते थोडे थोडे समजू लागले, मन स्वामी नामात रंगू लागले आणि जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला। पुढे काय होईल याची चिंता उरली नाही आणि जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा हे लक्षात आले आणि अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणवू लागले आणि या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात आपल्याला दिसू लागले। आता जीवनाचे एकच लक्ष फक्त स्वामी सेवेत राहणे आणि स्वामींची सेवा करणे। या जगात कुणालाही तुमचं दुःख ऐकायला वेळ नाहीये। आपण तुमच्या दुःखाचा तमाशा चार चौघात करायला मात्र लोकांना नक्कीच वेळ आहे आणि एवढं लक्षात ठेवा। आणि ते त्यांच्यासाठी लोकांकडे वेळ असतो आणि म्हणून लोकांवर तुम्ही कधी विश्वास ठेवू नये आणि कधी त्यांच्या विश्वासाच्या पात्र तुम्ही स्वतःला बनवलं नाही पाहिजे। एवढंच तुम्ही ध्येय आपल्या मनात साठवून ठेवा। बघा, तुम्हाला भरपूर काही गोष्टी कळल्या जातील आणि भरपूर काही गोष्टी तुमच्या लक्षातही येतील। भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येत असते। जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते भविष्यात आणि आयुष्यात काहीही करू शकत नाही। वाया घालवलेला वेळ आपलं भविष्य बिघडवत असतं, म्हणून वेळ कधी वाया घालवू नका। चलबिचल करणाऱ्या शेळीपेक्षा शांत राहणारा वाघ केव्हाही चांगला असतो आणि आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे महत्त्वाचे असते। आणि जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधीच सोडू नका। विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि शेवटपर्यंत सत्य आपल्या सोबत असतं। एकत्र आलं की सुरुवात होते, सोबत राहिलं की प्रगती होत असते आणि एकत्र काम केलं की लवकर यश मिळत असते। म्हणून वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा हा लवकर मिळवता येत असतो। म्हणून दगडाला शेंदूर लावून त्याचा देव करता येईल, मात्र माणसाला कोणता रंग लावावा म्हणजे त्याचा माणूस करता येईल हे आपल्याला कळलं पाहिजे। आणि ज्या व्यक्तीजवळ समाधान, सहनशीलता आणि संयम असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो। प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर म्हणजे शांत राहणे आणि सर्वांचे शांत राहून उत्तर देणे आहे। कधीच कुणाला बेकाम समजू नये, कारण बंद घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा बरोबर उत्तर दाखवत असते। म्हणून केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही, तर बरीच नाती अहंकाराने सुद्धा तुटत असतात। म्हणून अहंकार कधी आपल्या जवळ बाळगू नका। वय आणि पैसा यावर कधीच गर्व आपण करू नका, कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या नक्कीच शेवटी संपत असतात। म्हणून ज्या गोष्टी संपत असतात त्यांच्यावर कधी तुम्ही गर्व करू नये। खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते आणि ते वाईट लोकही तेवढेच महत्त्वाचे आपल्या जीवनात असतात। म्हणून सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटतात। म्हणून बोलत चला आणि चांगल्या गोष्टी करत चला। स्वतः कमवलेल्या पैशांनी एखादी वस्तू खरेदी करून बघा, तुमचे शोक आपोआप कमी होऊन जातील आणि जबाबदारीचं ओझं तुम्हाला वाटायला लागेल। स्वतः कमवलेल्या पैशांनी फक्त गरजा पूर्ण होतात, शोक नाही। म्हणून शोक तुम्हाला स्वतःला पूर्ण करायला लागतील आणि कुठल्याच गोष्टीचा गर्व तुम्ही नाही केला पाहिजे। तुमच्याजवळ जे आहे ते उद्या ते नसूही शकतं हेही लक्षात घेतलं पाहिजे। कुणालाच कमी समजू नका। ज्याला तुम्ही दगड समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो आणि तो हिरा सुद्धा बनू शकतो। जी लोक सरळ मनात उतरतात त्यांना सांभाळून ठेवा आणि जी मनातून उतरतात त्यांच्यापासून नक्कीच तुम्ही सावध राहायला शिका, कारण अशी लोक तुमच्या भविष्यासाठी खूप घातक असतात आणि ती लोक तुम्हाला भरपूर काही डावपेच करणारे असतात। आणि लोक आपल्याला कॉपी करायला लागले की समजावं तुम्ही यशस्वी झालात आणि तुम्ही आता पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळवायच्या असतील। मित्रांनो, नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्याला सुद्धा ते नको असेल, नाहीतर नातं तोडून काही फायदा नसतो। प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते, म्हणून सुख न शोधता समाधान आपण शोधलं पाहिजे। आयुष्य खूप आनंदात जाईल। इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका आणि कुणी गृहीत धरेल एवढे स्वस्त सुद्धा कधीच तुम्ही आयुष्यात होऊ नका। अशा लोकांना शोधा जे तुमच्या सोबत वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतात। मी आहे ना,
नको काळजी करू असं म्हणणारी एक तरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असावी लागते. म्हणून विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य करत असतात, एवढे मात्र निश्चित. म्हणून आयुष्यात वेळेला महत्त्व द्या आणि तुम्हाला महत्त्व नाही तिथं चुकूनही वेळ देऊ नका, एवढं लक्षात ठेवा. कडू असणं आणि ही कडुलिंबाची चूक नाही, तर चूक तर आपल्या जीवीची आहे, जिला फक्त गोडच आवडते. आणि मग स्तुती ऐकायची असेल तर संकटांना हरवावंच लागेल. आणि संकटांना जर हरवलं तर आपल्याला भरपूर काही गोष्टी अशा मिळतील ज्या आपण भरपूर काही आयुष्यात मिळू शकलो नव्हतो आणि त्या आपल्याला आता मिळावे लागतील. काहीतरी चांगलं करण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावंच लागतं आणि हे दिवस सगळ्यांना बघावेच लागतात. अनेक वेळा आलेले अपयश हे एका यशाने संपून जात असते. म्हणून यश तुम्हाला एक दिवशी मिळणारच आहेत. त्यासाठी तुम्ही फक्त संयम सोडू नका आणि प्रयत्न करणं सोडू नका, ते चालूच ठेवा. नशिबात नसलेली गोष्ट सुद्धा मिळवता येते, फक्त मनगटात ती मिळवण्याची जिद्द असावी लागते. म्हणून मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मोठे नसतात, तर छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणारे मोठे असतात. आणि त्याच गोष्टी जे समजून घेतात तेच खूप पुढे जात असतात. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा. काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल. आणि जे तारुण्यातील दिवस झोपेत घालवतात त्यांचे म्हातारपणातील दिवस खूप वाईट असतात आणि तेही ते स्वतःच्या डोळ्यांनी बघतात. म्हणून जीवनातील वाईट काळच दाखवून देते की कोण हसतं आणि कोण दुर्लक्ष करतं, तर कोण सावरण्यासाठी येतं. म्हणून माणसाचे जगण्याचे उद्दिष्ट चांगले असले की त्याची वृत्ती आपोआप चांगली होत असते. काय चुकलं हे शोधणारे आयुष्यात पुढे जातात, तर कुणाचं चुकलं हे शोधणारे तिथेच राहत असतात. म्हणून जास्त विचार करत बसल तर मग कृती करण्याची संभावना खूप कमी होऊन जाते. म्हणून पुस्तकामधील धड्यापेक्षा आयुष्याने दिलेले धडे जास्त लवकर आपल्याला समजत असतात. म्हणून जेवढ्या उंच शिखरावर पोहोचाल तेवढे सोबती कमी होत जातील. म्हणून लहान तळ्यासारखे गोड राहा आणि जिथं सिंह सुद्धा खाली मान घालून पाणी पितात, तसेच तुम्ही आयुष्यात गोड राहायला शिका. निंदा आणि टीका वाटायला यावी आणि ती हवी. फक्त स्तुतीच ऐकू आली तर प्रगतीचे मार्ग बंद होत असतात. म्हणून निंदा आणि टीका यायलाच हवी. जीवनात प्रत्येक गोष्ट आणि व्यक्तीही महत्वाचा असतो, कारण चांगले लोक साथ देतात तर वाईट लोक अनुभव देत असतात. सर्वात जास्त नाती ही फक्त गैरसमजामुळे तुटत असतात आणि गैरसमज आपण कोणत्या गोष्टीचा करू नये, कारण त्या व्यक्तीला आपण समोर ठेवावी आणि त्या व्यक्तीसोबत आपण बोलून घ्यावे, पण कोणत्या गोष्टीचा कधी गैरसमज करू नये. फक्त संघर्षाच्या काळातच एकटं राहावं लागतं, बाकी चांगल्या काळात सर्वच लोक आपल्या सोबत आपोआप येत असतात. दुसऱ्यांना अडचणीत आणून तुम्ही कधी यशस्वी होऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून काही लोक आनंद मिळेल ते काम करतात, तर काही लोक मिळेल त्या कामात आनंद शोधत असतात. आणि तो आनंद शोधत असताना भरपूर काही गोष्टी त्यांना समजाव्या लागतात आणि समजून घ्याव्या लागतात. म्हणून अपयश मिळाल्यानंतर कोणाला काय वाटतं हे महत्वाचं नाही. उठा, पुन्हा तयारी करा आणि कधी हार मानू नका आणि शेवटपर्यंत लढत राहा. बघा, तुम्हाला एक ना एक दिवस यश नक्कीच मिळणार आहे आणि देव तुम्हाला यश देणारच आहे, यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. म्हणून यशामागे धावत राहण्यापेक्षा तुम्ही नक्कीच आपल्या मनावर विश्वास ठेवा आणि विश्वास हा मनात दौडू द्या. नक्कीच बघा, तुम्हाला यश एक ना एक दिवस नक्कीच मिळेल आणि भरपूर काही तुम्हाला साध्य होईल. जीवनात एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जोपर्यंत आपण चालणं थांबवत नाही ना, तोपर्यंत आपण किती हळू वेगाने चालत आहोत यामुळे काही फरक पडत नाही ना, हे लक्षात येतं. आणि मित्रांनो, जीवनात तुम्ही भरपूर काही मिळवाल आणि भरपूर काही गोष्टी कराल, फक्त तुमची सोबत चांगल्या माणसांसोबत ठेवा, कारण त्यामुळे माणूस खरंच हरत असतो आणि मागे पडत असतो. तुमच्या स्वप्न खूप मोठे ठेवा, ते पूर्ण करण्यासाठी मेहनत भरपूर घ्या आणि मात्र ते पूर्ण करण्यासाठी कोणतीही कारणे देऊ नका, कारण त्यामुळे तुम्ही परत मागे राहू शकता. कुठलीही अशक्य गोष्ट ती मिळेपर्यंत कठीणच असते, म्हणून ती शक्य करण्यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न हे केले पाहिजे. आनंद हा आपण कोण आहोत आणि आपल्याकडे काय आहे यावर अवलंबून नसून आपल्या विचारानुसार तो आपल्याला हळूहळू कळत असतो. आयुष्यात कितीही दुःख असू द्या, ते कितीही कठीण असू द्या, कधी हार मानू नका. या जगात कोणतीच गोष्ट कायमची राहत नाही. दुःखही हळूहळू कमी होत जाते आणि तुमच्या मनातील भीतीवर कधीच विश्वास ठेवू नका, कारण तिला तुमच्यातील क्षमता माहिती नाही. म्हणून आपल्याला त्याच गोष्टी मिळतात ज्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यावरच तुमचं लक्ष केंद्रित असू द्या. जर पळून पळून थकला असेल तर मग चालत राहा, पण थांबा. जेव्हा तुमचे लक्ष तुम्ही गाठाल आणि तेव्हापर्यंत तुम्ही अजिबात थांबू नका. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी एखादा दिवस किंवा वर्षही लागेल, मात्र जे मिळवायचे आहे त्याचा मार्ग
व त्याचा मार्ग नक्कीच मिळेल याच्यावर तुमचा विश्वास असायला हवा. जीवनाची खरी सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण आपला कम्फर्ट झोन सोडतो आणि आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतो. म्हणून दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला ही आठवण करून द्या की मला जे मिळवायचे आहे ते मी मिळवू शकतो आणि ते मिळूनच राहणार आहे. म्हणून भूतकाळातील अनुभव आणि भविष्यातील प्रेरणा घेऊन आपण वर्तमानात हवं ते मिळवू शकतो. फक्त आपला स्वतःवर विश्वास असायला हवा आणि तो विश्वास कायम टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला भक्तीत आणि नामस्मरणात राहावं लागेल आणि स्वामींच्या भक्तीत तुम्हाला असावं लागेल. तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण केलं तर तुम्हाला भरपूर चांगले अनुभव येतील आणि स्वामी तुमच्या सगळे प्रत्येक संकटात तुमच्या पाठीमागे उभे राहतील. फक्त एकदा तुम्ही स्वामींचा अनुभव घेऊन बघा. भरपूर काही मोठा अनुभव मलाही आला आहे आणि तुम्हालाही स्वामींचा अनुभव येईल आणि तुमच्या मनासारखं सगळं होईल. मित्रांनो, संधी मिळत नसतात तर त्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतात. म्हणून जीवनातील सर्वात मोठा आनंद म्हणजे ते मिळवणे आहे जे तुम्ही मिळवू शकत नाही असं लोक म्हणतात. आणि लोकांच्या नक्कीच तुम्ही विश्वासावर राहू नका आणि त्यांच्या बोलण्यावर जाऊ नका. तुम्ही आपल्या मनावर फक्त विश्वास ठेवा. नक्की सर्व काही तुम्हाला साध्य होईल. स्वतःला हा प्रश्न नका विचारू की माझ्याजवळ काय नाही आहे, तर हा विचारांनी माझ्याजवळ काय आहे हे तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे. जग तेच लोक बदलतात ते जे तसा विचार करतात आणि त्यावर कृती सुद्धा करतात. म्हणून मी अजून मला हवं ते मिळवलं नाही, पण कालपेक्षा आज थोडा ध्येयाच्या जवळ नक्कीच गेलो आहे असं आपण स्वतःला सांगायचं आहे. कारण एका दिवसात आपण ध्येय गाठू शकत नाही, कारण थोड्या थोड्या दिवसात आपण ते ध्येय गाठणार आहेत, एवढंच खरं आहे. म्हणून मित्रांनो, जीवनात सोपं असतं परिस्थिती हाताळणं, पण अवघड असतं ते मनस्थिती सांभाळणं. पण ज्याला मनस्थिती सांभाळायला जमतं त्याचं मन कुठल्याही परिस्थितीत रमून जातं, हेही खरं आहे. मग खरंच देवाचा खेळ कोणालाच कळू शकत नाही. म्हणून नेहमी कर्म चांगली करत राहायचं आणि शेवटी त्याचंच फळ आपल्याला मिळणार आहे यातच आपण रमत जायचं आणि आपण प्रयत्न करत राहायचे आहे. मित्रांनो, वेदनाच्या ओझासकट ज्याला खळखळून हसता येतं त्याच्यासारखा जादूगार या जगात दुसरा कोणीच नसतो. म्हणून आपण हसायला शिकलं पाहिजे आणि प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. ज्यांना मनात हृदयात जागा देतो तीच लोक आपला पद्धतशीर आपला विश्वासघात करतात आणि निघून जात असतात. म्हणून तुम्ही कधी कोणावर विश्वास करण्या अगोदर पहिले त्याची परीक्षा घ्यायला हवी. एका वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही, पण असून सुद्धा ती नसल्यासारखी वागत असेल तर मनाला खूप त्रास होत असतो आणि मग आपण कुठेतरी आपण चुकतोय असं आपल्याला वाटत असतं. म्हणून त्या गोष्टीमध्ये जास्त रमण्यापेक्षा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे. माणसाने मोठे मोठे शोध लावले, मात्र नेमकं दुःख नेहमी चांगल्याच माणसांच्या वाट्याला काय येतं ह्याचा शोध अजून पण लागलेला नाही आणि तो लागायला नक्कीच असायला हवा. आणि तो लागला की मग कळेल माणसानं दुःख कुठून होतं. मित्रांनो, संसाराची झोळी किती जरी फाटली असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व साबूत असते. म्हणून तुम्हाला तुमच्या साथीदाराची पूर्णपणे गरज याच्यात लागणार आहे आणि ती पूर्णपणे गरज तिने निभावली पाहिजे आणि साथीदार तुमचा भक्कम पाहिजे. त्यासाठी त्याला विचार करून तुम्ही निवडायला हवं आणि मग तुम्ही पुढे जायला हवं. कोणाचं काहीच अडत नाही. कोणा विचारून आपण मात्र उगाच विचार करत बसतो त्याचं कसं होईल आणि आपल्या वाचून. म्हणून वेळ बदलते, नाती बदलतात, माणसं बदलतात, आयुष्य सुद्धा बदलतं, पण आठवण अशी एक गोष्ट आहे जी कधीच बदलत नाही आणि जी कधीच जाणारही नाही. म्हणून आलेल्या परिस्थिती पुढं झुकत नाही तरच चांगले दिवस येतात. कारण आपल्यावर आलेली संकटही नेहमी आपल्याला असलेली जिद्द पाहण्यासाठी येत असतात. म्हणून ती जिद्द आपण पूर्ण ठेवायची आहे आणि ते कधीच हार मानायची सुद्धा नाहीये. तुम्हाला चुकीचं ठरवायला सगळेच पुढे येतील, पण तुम्हाला साथ द्यायला कधीच कोणी पुढे येणार नाही. हेच आजकालच्या युगातील सगळ्यात मोठं कटू सत्य आहे आणि तेच लोक करत आहेत. म्हणून तुम्हाला जो साथ देईल तोच खरा तुमचा मित्र आणि तोच खरा तुमचा माणूस असं समजायला तुम्ही हरकत नसते. कोणासाठी कितीही करा, शेवटी समोरून एकच वाक्य येते, उपकार नाही केलेत हे करून. म्हणून कोणासाठी करण्या अगोदर तुम्ही विचार करून नक्कीच करायला पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. दुसऱ्याला चुकीचं ठरवण्यासाठी आणि नाव ठेवण्यासाठी लोक जीवाचा खूप आटापिटा करतात आणि मग त्या व्यक्तीचं चुकीचं होत असताना ते खूप मजा लुटत असतात. पण लक्षात ठेवा, कर्माचा फेरा आहे आणि हा तुमच्यावरही फिरणारच आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायला हवं. मित्रांनो, आपली सुंदरता आरशात नाही तर लोकांच्या हृदयात बघा. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होत नाही. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्याचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते आणि तुम्हीही कुठल्या धुतलेल्या दुधाचे नसतात.
कारण तेही आपण समजून घेतलं पाहिजे. आपली चुकी कुठेतरी असतेच. म्हणून सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागतील. आणखीन जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे हे जावेच लागते आणि ते जावेच लागणार आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. काही जणांना सवयच असते हातातला हिरा सोडून कोळशा मागे धावायची. मग ते लोक पुढे जाऊन फसत असतात आणि त्यांना भरपूर काही मोठा पस्तावा येत असतो. समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतात. म्हणून संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील. नशिबाशी, वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी. आणि लढाईत हारायचं नाहीये आणि पुढं चालत राहायचंय. सोडून जाणारी प्रत्येक वेळ बापाची आठवण करून देत असते आणि आपण त्यात ते सगळं काही आपल्याला जे आपल्यावर ओझं येत असतं त्यावर त्यांची आठवण आपल्याला होत असते. म्हणून वेळेनुसार आपण नक्कीच बदललं पाहिजे आणि आपण सर्व कामगिरी हातात घेतली पाहिजे. माणसातील नाती पूर्णतः निस्वार्थ कधीच नसतात हे आपण लक्षात ठेवलं की अपेक्षा भंगांचे दुःख वाट्यालाच आपल्या येत नाही. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. म्हणून आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपले संस्कार असतात. पण आपण चांगले वागूनही काही जण वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार नक्कीच असतात. कमी नसतं समजायचं कधी कुणाला आणि मजाही दाखवायचा नसतो. म्हणून जेवढा जास्त आपण मजा करू आणि माज दाखवू, कारण शांतता दिसणारा माणूस सुद्धा तुम्हाला धूळ चाटू शकतो बरं का. एवढं तुम्ही निश्चितच लक्षात ठेवलं पाहिजे. घरात झालेला पसारा आवरायला वेळ लागत नाही, पण मनाचा पसारा आवरायला कित्येक दिवस आणि महिने वर्ष लागतात. कधी कधी तर तो आवरतही येत नाही. मग ती फक्त घालमेल असते. मित्रांनो, चुका व्हायच्या आत सांगणारे कमी असतात आणि चुका करायला देऊन हसणारे ढिगभर असतात. म्हणून कोणालाही हक्काने रागवताना 10 वेळा विचार करा, कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. म्हणून शत्रूपेक्षा अधिक घातक असतं ते म्हणजे चुकीच्या दिशेनं भरकटणारं मन. आणि लाख चुका करून पण मला समजून घेतलाय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु आहेत ते म्हणजे स्वामी समर्थ. आणि ते प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला समजून घेतात आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवत असतात. स्वामी म्हणतात, थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता फक्त तुझा विचार कर आणि पुढे जात राहा. म्हणून आयुष्यात उजेड आला की अंधारात मदत करणाऱ्यांचा विसर आपल्याला पडत असतो. तो विसर कधी पडू देऊ नये आणि त्या लोकांची साथही आपल्याला द्यायची असते. प्रत्येक जण कोणाच्या तरी गोष्टीत नक्कीच चुकीत असतो आणि तो चुकला की मग त्याला ती गोष्ट कळत असते. मग तो चूक मान्य करण्यावर त्याची वेळ असते आणि त्याने जर मान्य केली तर त्याला देव सर्व काही देतो. पण मान्यच करायला तयार नसेल तर त्याचा तो गर्व होऊन जातो आणि त्याच्या गर्वानिशी तो खाली पडत असतो. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती आपल्या जवळ पाहिजे आणि ती असली की मग सर्व काही आपल्याला मिळू शकते. स्वामी म्हणतात, स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवू नका, कारण तर त्या गोष्टी सुधारून जास्त चांगल्या बनवा. नक्कीच तुम्ही आपोआप सिद्ध होऊन जाल. मित्रांनो, वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते आणि ती जाणीव करूनही काही फायदा नसतो. मीठ भाकर खाऊन झोपावं, पण कधीच कुणापुढे हात पसरू नये, कारण लोक जेवढं देतात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ते ऐकवत असतात. तुझे स्वप्न पाहत आहेस ते प्रत्यक्षात नक्कीच येणार आहेस आणि तथास्तु असा आशीर्वाद स्वामींनी आपल्याला दिला आहे आणि असा आशीर्वाद स्वामींचा आपल्या पाठीमागे आहे. मग आशीर्वाद तुमच्या पाठीमागे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल. म्हणून हा जो आशीर्वाद तुम्ही आठवा आणि पुढे जात राहा. कधीच तुम्ही असं आत्मविश्वास गमावू नका आणि मागे हटू नका. स्वामींच्या दारात प्रत्येकाला न्याय असतो. आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल तर असे समजू नका की काही होत नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाते. एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा. मित्रांनो, भित्री माणसे मरण्यापूर्वी अनेकदा मरतात, पण शूर माणसे एकदाच जन्मतात आणि एकदाच मरत असतात. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा संयम सोडू नका. वेळ तुमची आहे. हवं त्याला सोनं बनवा किंवा स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा. हे तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे. जीवनात अडचणी त्यांनाच येतात जे जबाबदारी स्वीकारायला तयार असतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हारत नसतात आणि हार मानत नसतात. एकतर जिंकतात किंवा मग शिकतात. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. म्हणून परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा, मनस्थिती बदलेल व परिस्थितीही बदलेल. दुर्लक्ष करायला शिकलं की टेन्शन तुमचं आपोआप कमी व्हायला सुरू होतं आणि ज्याची यशाची व्याख्या पक्की असते त्याची पावलं सदैव अपयशाच्या 3 पावलं पुढेच असतात आणि तो पुढे चालत असतो
आणि यशाच्या मागे तो धावत असतो. एकटेपणा हाच आपल्या ध्येयाकडे खेचत असतो आणि मग हा एकटेपणाच आपण बरोबर काही मिळवू शकतो. म्हणून तुम्हाला वाईट अनुभव आला म्हणून लगेच स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका. तुम्हाला जिंकण्यासाठी जन्माला आला आहात. वाईट दिवसांना जिंकू देऊ नका आणि चांगल्या दिवसांना तुम्ही नक्कीच जिंकवा. सोबत किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष तुम्हालाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार घेऊ नका आणि स्वतःला भक्कम बनवा आणि पुढे चालत राहा. तुम्ही किती हुशार असाल पण तुम्हाला माणसांची कसं वागायचं हे जर माहिती नसेल तर तुम्हाला हुशारीचा तो काहीच फायदा नसतो. खिशात पैसा नसल्यावर काळं कुत्रं सुद्धा आपल्याला विचारत नाही. हातात जॉब नसल्यावर घरचे पण फुकट चारत नाही. जिवंत आहे तोपर्यंत अस्तित्व आहे माणसाचं. मेल्यावर 13 दिवसापेक्षा जास्त कोणी आपल्याविषयी रडत नसतो. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा पण जवळच्या लोकांकडे कधीच तुम्ही मदत मागू नका आणि मदतीला जाऊ नका. कारण ते कारणाशिवाय काही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय ते राहणार अजिबात नाही. म्हणून विजय शांततेत मिळवायचा आणि लोकांना कायम वाटतं राहिलं पाहिजे आपण हरतोय असं, पण तो विजय हा नेहमी आपलाच असतो आणि तो मिळवत आपल्याला राहायचा असतो. म्हणून सोबत किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष आपल्यालाच करावा लागतो आणि तो करायला आपण ठाम राहायला शिकलं पाहिजे. वेळेनुसार मार्ग आणि मार्गानुसार रूळ बदलावे लागतात आणि ते नाही बदलले तर आपण चुकीच्या मार्गावर सुद्धा जाऊ शकतो हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जेव्हा यश मिळवणं श्वास घेण्या इतकंच गरजेचं होईल तेव्हा तुमची यशस्वी होऊ शकता आणि ते तुम्ही जे पाहिजे ते तुम्हाला बनवू शकता. आयुष्यात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचंय तर रिस्क घ्या. दृढ व्हायचंय तर संकटांना सामोरे जा. विश्वास जिंकायचा आहे तर आधी विश्वास ठेवायला शिका. ज्ञान हवंय तर पुस्तके वाचा. शांतता हवी तर नक्कीच ध्यान धारणा करा. पुढे जायचंय तर नक्कीच कृती करा आणि टॅलेंटेड व्हायचंय तर नक्कीच स्मार्ट वर्क करा. आणि काहीतरी हवंय त्यासाठी किंमत तरी मोजावीच तुम्हाला लागणार आहे आणि ती तुम्ही मोजा आणि भरपूर काही शिका. जर तुम्हाला वेगवान चालायचे असेल तर एकटाच चाला, पण तर तुम्हाला यशाकडे पलीकडे जायचं असेल तर सर्वांसोबत घेऊन चला आणि भरपूर काही तुम्ही मिळवू शकाल. पहिले ते आपल्याकडे लक्ष देणार नाहीत, मग ते तुमच्यावर असतील, मग तुमच्याशी वाद घालतील आणि मग तुम्ही जिंकाल तर ते तुमच्या सोबत येतील. उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका आणि कुठेही तुम्ही अडथळू नका. यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज आपल्याला आहे आणि ती गरज आपल्याला लागणार आहे. म्हणून यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही आणि कुठे मिळणारही नाही. स्वतःच्या क्षमतेवर कोणतेही कार्य करा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आणि दुसऱ्यावर जर अवलंबून राहिले तर तो पडला तर तुम्ही नक्कीच पडणार आहात. कोणी कितीही चढवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे आणि ते संयम आपण नक्कीच राखला पाहिजे. दीड शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहायला शिका. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढंच ताकदवान राहाल आणि अजिबात कोणाच्या भरोशावर तुम्ही बसणार नाही. स्वतःची धाड स्वतःच तयार करा आणि व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व तुम्ही उभं करा. सुरुवात छोटी करा पण ध्येय मोठे ठेवा. सगळ्यात आधी महत्त्वाची कामे तुम्ही नक्कीच केली पाहिजे. कोणतेही काम करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि अक्षरशः झपाटून जा आणि यश तुमच्याकडे नक्कीच येणार आहे. या दिशेने चालत राहा. काही संकटेही बाजूने जाणारी असतात, उगाच ते स्वतः ओढून घ्यायची नसतात. म्हणून लक्षात घ्या, काही संकटे तुम्हाला काहीच करणार नाही पण तुम्ही त्यांना फक्त घाबरत असता. म्हणून तुम्हाला फक्त शांतता आणि संयम ठेवायचा आहे. मग त्याचा फायदा हा तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि व्हायलाच लागतो. एकटं राहायला शिका. ना कुणाला गमवायची भीती असते ना कुणाला मिळवण्याची तडफड असते. कुणावर अवलंबून आपलं आयुष्य नसतं आणि स्वतःच आपलं आयुष्य एक वेगळं विश्व असतं. खूप अवघड असतं पण स्वतःला मनाला इतकं स्ट्रॉंग बनवा की त्याला कुणावर डिपेंड राहण्याची सवय नाही लागली पाहिजे आणि स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा की कुणाच्या असण्याने आणि नसण्याने, कुणाच्या बोलण्याने आपल्याला काहीच फरक नाही पडला पाहिजे. जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो, आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातील ताकद कमी झालेली असते ना, तेव्हा तो माणूस आपल्या हातावरील रेषांमध्ये आपले भविष्य बघत असतो. म्हणून तुम्ही कधीही हातांच्या रेषांमध्ये भविष्य बघितलं नाही पाहिजे आणि स्वतःच्या मेहनतीवर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. जे होणार आहे ते होईलच, पण तुम्ही प्रयत्न करायला विसरू नका. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. म्हणून त्यामुळे आपण काय विचार करतो याकडे कायम तुम्ही लक्ष दिले पाहिजे.
मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान नक्कीच गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल ना तेव्हा हीच अपमान करणारी माणसं जी असतील ना आणि लोक जी असतील ना, स्वतःचा मान वाढवल्या तुमची ओळख सांगतील आणि तुमचं नाव सांगतील. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त धावाल की दम लागतो आणि मग क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. म्हणून तो दम तुमच्याजवळ असलाच पाहिजे. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका आणि मनसोक्त हसा आणि समाधानी राहा. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते. त्यामुळे नेहमीच वाईट कृत्य करणंही टाळा आणि त्यामुळे जीवन अधिक सुखकर होऊन जाईल आणि अगदी मनमोहक तुमचं जीवन होऊन जाईल. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली नक्कीच पाहिजे. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची. इथे हरण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते आणि इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही. शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होऊन जाते आणि सर्व काही आपल्याला मिळत असते. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे हे आपल्याला